नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण भगवंतांच्या 8व्या अवतारातल्या श्रीकृष्ण अवतारातल्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. कारण हा खूप मोठा भाग आहे आणि यातून आपल्याला खूप काही शिकायचं आहे. त्यामुळे कदाचित मला जास्त एपिसोड बनवावे लागतील, पण मला ते बनवायचे आहेत. कारण हा एवढा मोठा उपदेश आपल्याला अगदी थोडक्यात सांगणं मला शक्य नव्हतं. यानंतर श्रीकृष्णाच्या जीवनातले आपण अनेक प्रसंग बघितले. बाललीला बघितली, गोवर्धन धारण बघितलं, कंसवध बघितला, द्वारकेची स्थापना बघितली, रुक्मिणी विवाह आपण आता बघितला. प्रत्येक प्रसंगातून आपल्याला जीवनात जगण्यासाठी वेगवेगळा मार्ग भगवंतांनी दाखवला. पण श्रीकृष्णाच्या जीवनातला सगळ्यात गंभीर आणि महत्वाचा काळ म्हणजे फक्त तो आहे महाभारताचा काळ. हा काळ आपल्याला खूप काही शिकवून जातो. सगळ्यात जास्त आपल्याला काय शिकायला मिळतंय महाभारतातून, तर या सगळ्या गोष्टी मी आता आपल्याला सांगणार आहे. हा काळ आपल्याला शिकवतो की जीवनामध्ये कधी कधी अशा परिस्थिती निर्माण होतात की आपल्याला भावनेपेक्षा धर्माची निवड करावी लागते. महाभारत युद्ध हे फक्त दोन कुटुंबामधलं युद्ध नव्हतं, दोन भावाभावांमधलं युद्ध नव्हतं. हे होतं युद्ध सत्य आणि असत्यामधला संघर्ष, धर्म आणि अधर्माचा संघर्ष होता. कारण एका बाजूला होते, सत्याच्या बाजूला होते पांडव, ज्यांच्यावर अन्याय केलेला होता कौरवांनी. कौरवांच्याकडे सत्ता होती, पण त्या सत्तेमागे त्यांचा लोभ आणि अहंकार होता. या संपूर्ण परिस्थितीमध्ये, महाभारताच्या संपूर्ण परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाची भूमिका अत्यंत महत्वाची होती. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. श्रीकृष्णाने खूप मोठी महत्वाची भूमिका निभावलेली होती. कारण श्रीकृष्ण स्वतः तसे पाहिले तर श्रीकृष्ण स्वतः युद्ध करू शकत होते, त्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य होते, पण त्यांनी स्वतः शस्त्र उचलले नाही. ते एका क्षणामध्ये कौरवांचा नाश करून पांडवांना राज्य देऊ शकले असते, पांडवांना राज्यावर बसवू शकले असते. पण श्रीकृष्णाने तसे केले नाही. त्यांनी शस्त्र उचलले नाही. त्यांनी अर्जुनाचा सारथी ठरवले, सारथी बनायचे ठरवले. यामध्ये त्यांनी सगळ्या जगाला एक महान संदेश दिला की आजच्या जगासाठी त्यांनी खूप महान संदेश दिला. आजच्या जगामध्ये प्रत्येकाला पुढे राहायचं असतं. कुठेही म्हणलं की समोरच्या बाजूला यायचं असतं. पाठीमागे उभे राहायला कोणीही तयार नसतं. आपण कधी फोटो देखील बघायला, एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण फोटो काढायला निघतो, आपला फॅमिली फंक्शन असू देत किंवा कुठला कार्यक्रम असू देत, प्रत्येक जण फोटोमध्ये समोर दिसण्यासाठी म्हणून समोर समोर यायला बघतो. मागच्या बाजूला उभा राहायला कोणालाही नको असतं. प्रत्येकाला आपलं महत्व दाखवून द्यायचं असतं. पण श्रीकृष्णाने आपल्याला काय दाखवून दिलेलं होतं महाभारतामध्ये? मोठेपण पदामध्ये नसतं, मोठेपण समोर उभं राहण्यामध्ये नसतं. आपण जी भूमिका निभावतो त्यामध्ये आपलं मोठेपण असतं. संपूर्ण जग ज्याला परमेश्वर मानते ते एका योद्ध्यासाठी सारथी झालेले होते. प्रत्यक्ष भगवंत होते, पण भगवंतानी काय केलं की सारथी बनले अर्जुनाचे. त्यांनी कुठेही स्वतःकडे मोठेपण घेतलं नाही. कारण त्यांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचंच नव्हतं. त्यांचं मोठेपण सगळ्यांना माहित होतं ना. दाखवण्याची गरजच नव्हती त्यांना. त्यांना धर्माच्या मार्गाला साथ द्यायची होती, धर्माच्या मार्गाची साथ द्यायची होती. आजच्या जीवनामध्ये देखील आपल्याला हेच लागू होतं. कधी कधी आपल्याला काय वाटतं, बऱ्याच जणांना असं होतं किंवा कधी कधी आपल्याला पण असं वाटतं, आपण एवढं सगळं करतोय पण माझं महत्व कोणालाच पटत नाही, कोणालाच समजत नाही, कोणाच्या लक्षातच येत नाही. मी एवढं करतो किंवा मी एवढं करते. पण श्रीकृष्ण आपल्याला काय शिकवतात की आपली भूमिका किती मोठी आहे ही पदावर अवलंबून नाहीये, पण ती तुम्ही किती प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि मनापासून करताय यावर अवलंबून आहे. तिथे तुमचं मोठेपण सगळ्यांसमोर येतं. महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. कारण त्याच्या समोर त्याचे आप्त, गुरु, नातेवाईक सगळे उभे होते. त्याचं मन विचलित झालं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
त्याने श्रीकृष्णाला त्यावेळेला सांगितलं होतं, त्यांनी त्याचं मन डळमळीत झालेलं होतं. त्याने श्रीकृष्णाला सांगितलं, मला हे युद्ध करायचं नाही, कारण समोर सगळे माझे गुरु, आप्त स्वकीय, बंधू सगळे उभे आहेत. मला हे युद्ध करायचं नाहीये. अर्जुनाची अवस्था ही फक्त एका योद्ध्याची अवस्था नव्हती. ही कलियुगातल्या आज आपल्या प्रत्येक माणसाच्या मनाची ही अवस्था आहे. जेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला एखादा कठीण निर्णय घ्यायची वेळ येते, त्यावेळेला आपलं मन देखील अशाच द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेलं असतं. अशा मनस्थितीतून आपण अनेकदा गेलेले आहात. विचार करून बघा, आपण कितीदा या मनस्थितीमधून गेलेलो आहे. आपल्या जीवनामध्ये असे कुरुक्षेत्र आपल्या समोर बऱ्याच वेळेला आलेले असते. कधी कुटुंबाच्या बाबतीमध्ये एखादा कठीण निर्णय घ्यायचा असतो आपल्याला, कधी व्यवसायामध्ये एखादा कठीण प्रसंग येतो, त्यावेळेला निर्णय घ्यायची वेळ येते. कधी योग्य का सोपं यामध्ये आपल्याला निर्णय निवड करायची असते. अनेक वेळेला आपल्याला माहित असते की योग्य काय आहे, माहित असतं, आपल्या मनाला माहित असतं, परिस्थिती सांगत असते की हा जो तू निर्णय घेतो आहेस किंवा घेते आहेस हा योग्य आहे. पण ते पार पाडण्याचं धैर्य आपल्यामध्ये नसतं. माहिती असतं पण हिंमत आपल्यामध्ये नसते, धैर्य आपल्यामध्ये नसतं. अर्जुनाला श्रीकृष्णाने युद्ध करायला सांगितले, कारण युद्धाची इच्छा म्हणून नाही, ती इच्छा म्हणून युद्ध करू नको म्हणून त्यांनी अर्जुनाला सांगितले होते. ते त्याचे कर्तव्य आहे, हे तुझं कर्तव्य आहे. आज तुला अधर्माच्या विरुद्ध उभं राहायचं आहे, अधर्माच्या विरुद्ध तुला लढायचं आहे, तुझं कर्तव्य आहे. अन्याय झालेला आहे, अन्यायाच्या विरुद्ध तुला उभं राहायचं आहे, हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले होते. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सगळ्यात मोठा संदेश दिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्म कर, पण तू त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न न करता सगळं काही देवावर सोडून द्यायचं, असाही अर्थ नाहीये याचा. याचा खरा अर्थ असा आहे की आपले कर्तव्य पूर्णपणे प्रामाणिकपणाने करायचं आहे आणि परिणामाबद्दलची अतिशय चिंता, परिणाम काय होईल, एखादा निर्णय आपण घेतो आणि त्याचा परिणाम काय होईल म्हणून आपण मनाला खायला लागतो, मनामध्ये झुरायला लागतो. ही चिंता जी आहे त्या चिंतेचं मनावर राज्य येऊ देऊ नका, मनावर अधिकार गाजवू देऊ नका त्या चिंतेला. आजच्या काळामध्ये माणसाच्या दुःखाचं एक मोठं कारण आहे सतत भविष्याबद्दल चिंता वाटणे. माझे काय होईल, मला यश मिळेल का, माझं म्हातारपण कसं जाईल, लोक माझ्याबद्दल काय म्हणत असतील, या विचारामध्ये सतत राहून राहून आपण वर्तमान काळातला आनंद गमावून बसतो. भगवद्गीतेचा अतिशय महत्वाचा संदेश आहे, प्रयत्न पूर्ण करा पण मनाला परिणामाच्या भीतीने बांधून ठेवू नका. जे काही तुम्ही कार्य करत आहात ते पूर्ण करा, पण त्याचा काय परिणाम होईल तुम्हाला माहिती आहे ना, त्याचा जो परिणाम होणार आहे तो तुम्हाला माहिती आहे. पण अजून त्याच्यापेक्षा काही वेगळा परिणाम होईल का ही भीती मनामध्ये घेऊन बसू नका आणि त्यामुळे तुमचा आजचा दिवस खराब करू नका. महाभारतातील श्रीकृष्ण अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला शिकवतात. धर्म म्हणजे केवळ पूजा पाठ नाही, धर्म म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट करण्याची प्रवृत्ती किंवा वृत्ती. एखाद्यावर अन्याय होत असताना शांत बसणे हा धर्म नाही. सत्य माहीत असूनही भीतीपोटी गप्प बसणे. तुम्हाला हे सगळं माहिती आहे की जे आता चाललेलं आहे ते असत्य आहे, समोरची व्यक्ती चुकीची व्यक्ती आहे, पण ती व्यक्ती आपल्याला, आपण जर त्याच्या विरोधात बोललो तर ती व्यक्ती आपल्याला त्रास देईल या भीतीमुळे गप्प बसणं हा धर्म नाही. जिथे सत्य आणि न्यायाचा प्रश्न उभा राहतो तिथे धैर्याने उभे राहणे हाच धर्म आहे आणि हा धर्म कलियुगामध्ये कमी झालेला आहे. लोक धर्मानी वागत नाहीत, प्रत्येक जण भीतीपोटी, कारण प्रत्येकात मनाने आपण कमकुवत आहोत. कलियुगामध्ये आपलं मन खूप कमकुवत झालेलं आहे. अनेक भीतींचा आता मी आपल्याला सांगितल्यासारखं भीतीने ठाण मांडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये ही भीती असते आणि बहुतांशी असत्याच्या विरोधात उभं राहत असताना त्या
व्यक्तीच्या किंवा त्या असत्याच्या विरोधात जर आपण बोललो किंवा सत्याची साथ दिली आणि त्या व्यक्तीने आपल्याला जर परत त्रास द्यायला सुरुवात केली तर काय करा, म्हणून बऱ्याच वेळेला लोक गप्प बसतात आणि असत्याचा, अधर्माची साथ देतात. आजच्या कलियुगातील माणसांसाठी महाभारतातल्या श्रीकृष्णांचा बहुमोलाचा संदेश असा आहे, भावना महत्वाच्या आहेत, पण त्याही पेक्षा विवेक देखील महत्वाचा आहे. नाती महत्वाची आहेत, पण सत्य आणि धर्म याची किंमत त्याहूनही मोठी आहे. कधी कधी जीवनामध्ये आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात की जे कधी सोपे नसतात, पण योग्य निर्णय घेतल्यानंतर मनाला मिळणारी शांतता ही कुठल्याही सोयीपेक्षा खूप मोठी असते. आज आपण स्वतःला एक खूप मोठा प्रश्न विचारायचा आहे, माझ्या जीवनातलं कुरुक्षेत्र नेमकं काय, नेमकं कोणतं आहे? मी कोणत्या निर्णयापासून भीतीमुळे दूर पळत आहे? हा प्रश्न खूप मोठा आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे तिन्ही जणांसाठी. म्हणजे तरुणाईसाठी म्हणतीये मी, प्रौढ आणि वृद्ध तिघांसाठी हा प्रश्न मी विचारतीये की मी कोणत्या निर्णयापासून भीतीमुळे दूर पळत आहे? मी सत्य माहीत असूनही का शांत बसलो आहे किंवा बसले आहे? मला सगळं सत्य माहिती आहे, कोण खरं आहे कोण खोटं आहे, पण मी शांत का बसलो किंवा का बसले आहे? आणि माझ्या जीवनामध्ये श्रीकृष्णाचा सारथी म्हणून मी कोणाचा, श्रीकृष्णासारखा सारथी म्हणून मी कोणाचा आधार घेत आहे? असे श्रीकृष्णासारखे सारथी तुमच्या आजूबाजूला खूप असतात, फक्त तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा करता. बऱ्याच वेळेला तुम्हाला ते खूप बहुमोलाचा उपदेश करत असतात, पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. तर बघा, अजूनही आठवून बघा, आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्णासारखा सारथी कुणी आहे का, आणि त्याचा खरंच मी आधार घेऊ शकतो का किंवा घेऊ शकते का, आणि मी घेत आहे का? आणि जर असा सारथी तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर मी म्हणेन की अतिशय भाग्यवान आहात तुम्ही, की असा सारथी कदाचित भगवंतच त्या रूपाने तुमच्या जवळ आलेले असतील आणि तुम्हाला बहुमोलाचं मार्गदर्शन करत असतील. महाभारतातले श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, जीवनामध्ये युद्ध टाळता आले तर अत्यंत चांगले आहे, पण जेव्हा धर्मासाठी उभे राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र धैर्याने कर्तव्य पार पाडता आले पाहिजे तुम्हाला. कारण विजय नेहमी शस्त्रांनीच होत नसतो. कधी कधी विजय योग्य विचारांनी, योग्य निर्णयानी आणि परमेश्वरावर असलेल्या विश्वासाने पण होत असतो. श्रीकृष्णाच्या जीवनातले सगळे प्रसंग पाहताना आपल्या एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात येते. त्यांनी केवळ एका युगातल्या लोकांना मार्गदर्शन नाही केलं, त्यांनी फक्त द्वापार युगातल्या लोकांना नाही केलं, त्यांनी संपूर्ण मानव जातीला, द्वापार युगातल्या तर केलंच केलं, त्यानंतर येणाऱ्या कलियुगातल्या म्हणजे आपल्याला देखील त्यांनी बहुमोलाचा जीवन जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वोच्च क्षण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आणि त्या मार्गाने केलेला उपदेश हे सगळ्यांना माहित आहे. आपण भगवद्गीतेला एक पवित्र ग्रंथ म्हणून बघतो. मी याच्या आधीच्या अध्यायात आपल्याला सांगितलेलं होतं, आधीच्या भागात सांगितलं होतं. ओघाने मी पुढे आपल्याला भगवद्गीतेबद्दल थोडस बोलणार आहे, कारण माझा भगवद्गीतेवर अभ्यास नाही, त्यामुळे मी याचं आपल्याला काहीही जास्त याबद्दल बोलू शकणार नाही. पण मी थोडस आपल्याला सांगते. आपण भगवद्गीतेला एक पवित्र ग्रंथ म्हणून बघतो. अनेक लोक तिचं पठण करतात, अनेक लोकांना ती मुखपाठ आहे, मुखोद्गत आहे. श्लोक त्यातले वाचले जातात. लोक अगदी सवयीने रोज आपले एक एक अध्याय वाचत म्हणजे म्हणत असतात, काम करत करत म्हणत असतात. प्रवचन आपण ऐकतो भगवद्गीतेवर, कित्येक प्रवचनकार प्रवचन करतात, पण भगवद्गीता ही केवळ पूजा करण्यासाठी ठेवलेली गोष्ट नाहीये. भगवद्गीता म्हणजे जीवनातल्या प्रत्येक संकटात योग्य निर्णय घेण्याची कला शिकवणारा मार्गदर्शक आहे. आणि इथेच आपण हे चुकतो.
आपल्यापैकी ज्यांना ज्यांना भगवद्गीता पाठ आहे त्यांनी विचार करून सांगा त्यामधल्या किती गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अंमलात आणलेल्या आहेत. खूप जणांना, मी तर म्हणेन श्रोत्यांपैकी 90% लोकांना भगवद्गीता पाठ असेल. आता सध्या तर ऑनलाईन भगवद्गीतेचे क्लासेस सुरू असतात, खूप लोक शिकतात भगवद्गीता. पण त्यातल्या गीतेमधल्या किती श्लोकांचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आदर्श किंवा एक मार्गदर्शन म्हणून अंमलात आणलेला आहे? कोणता श्लोक, कोणता अध्याय तुम्ही मार्गदर्शक म्हणून अंमलात आणलेला आहे? कुरुक्षेत्रावर अर्जुन महान योद्धा होता, त्याच्याकडे शस्त्र होते, सामर्थ्य होतं, अनुभव होता, पण युद्ध सुरू होण्याच्या क्षणी त्याचं मन कमजोर झालेलं होतं. त्याच्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडले. तो म्हणाला की मी माझ्या आप्तस्वकीयांविरुद्ध कसा लढू, मला हे युद्ध नको, माझं मन गोंधळलेलं आहे, बावरलेलं माझं मन आहे. ही अर्जुनाची अवस्था आपल्याला खूपशी आपल्या मनाला आपल्या जवळची वाटते की असं आपल्याला होतं आयुष्यामध्ये. रोजच्या जगण्यामध्ये कित्येकदा आपण या मनस्थितीमधून जातो. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज कुरुक्षेत्र येत असतं, जिथे बाहेरची परिस्थिती नसते. प्रत्येक वेळेला बाहेरच्याच परिस्थितीची आपण कुरुक्षेत्र म्हणून लढत नसतो, तर मनामधल्या कुरुक्षेत्रावर आपण आपला संघर्ष सुरू असतो. आजच्या काळामधला माणूस अनेक वेळा या मनातल्या कुरुक्षेत्रामुळे गोंधळलेला असतो. सगळ्या सुविधा आज आपल्या जवळ आहेत, पण आपल्या मनामध्ये आजही खूप चिंता आहे. सगळं काही असून आपलं मन पूर्णपणे समाधानी नाहीये. निर्णय घ्यायचा असतो आपल्याला कुठल्या एखाद्या गोष्टीवर, तर मन भीतीने भरलेलं असतं. कधी करिअरचा प्रश्न येतो, हा तरुण पिढीसाठी मी बोलतीये, हा विषय, हा भाग आहे. कधी करिअरचा प्रश्न असतो, कधी नात्यांचा प्रश्न असतो, कधी आरोग्याचा प्रश्न असतो, कधी भविष्याची चिंता असते. अशा अनेक नातेवाईक, म्हणजे आता हे कुरुक्षेत्र, मनातलं कुरुक्षेत्र, आणि करिअर, नातं, आरोग्य, भविष्य, हे असे अनेक नातेवाईक तुमच्या समोर उभे राहिलेले असतात आणि यांच्याशी तुम्हाला युद्ध करायचं असतं. अशा वेळेला आपल्याला एखाद्या श्रीकृष्णासारख्या सारथ्याची गरज असते, जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल. अशा सारथ्याची गरज असते. श्रीकृष्णाने काय केलेलं होतं अर्जुनाला, की सगळ्यात आधी त्याच्या मनातला कमकुवतपणा, कमजोरी त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण बाहेरचे युद्ध जिंकण्याच्या आधी तुम्हाला मनातले युद्ध, मनाशी चाललेला संघर्ष जिंकावा लागतो, त्यावर विजय मिळवावा लागतो. आज बाहेरच्या अडचणींवर आपण आरामात उपाय शोधू शकतो, पण मनातली भीती, मनातली असुरक्षितता, नकारात्मक विचार यांकडे आपण याच्यावर विजय कसा मिळवणार, याकडे बऱ्याच वेळेला आपल्याकडून दुर्लक्ष होतं. पण श्रीकृष्ण सांगतात, मनावर नियंत्रण मिळवले की जीवनातल्या अनेक संकटांना सामोरं जाण्याची शक्ती तुम्हाला सहज मिळते. भगवद्गीतेतला सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे, आपल्याला हा श्लोक माहितीच आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. असं सगळ्यांना माहितीये. याचा अर्थ असा नाही की परिणामाची काळजी करू नका, निष्काळजीपणाने काहीही करा, असं नाहीये. याचा अर्थ असा आहे की आपलं कर्तव्य पूर्ण मनाने, निखळ मनाने पूर्ण करा, पण सतत परिणामाच्या भीतीमध्ये जगू नका. एखादी गोष्ट केली आहे तर त्याचा परिणाम काय होईल, हे आता वाईट होईल का, कसा होईल, याचा दूरगामी काही परिणाम होईल का, या भीतीमध्ये जगू नका. आज अनेक लोक प्रयत्न करण्याच्या आधी अपयशच मिळतं, की काय मी आता हे जर केलं, आता हा व्यवसाय मी सुरू करायचा ठरवलाय, आता मला या व्यवसायामध्ये जर यश मिळालं नाही, पैसा मिळाला नाही, तर मी काय करू. अरे जोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार नाही, सुरुवात तुमची हळूहळू होईल, नंतर तुम्हाला यश मिळेल. पण आधीच जर तुम्ही म्हणायला लागलात की मला जर याच्यातून पैसा नाही मिळाला, माझा जर प्रॉफिट नाही झाला, माझं मुद्दलच नाही बाहेर पडलं, तर कसं करू, ही जर भीती तुम्ही बाळगायला लागलात, तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकणार नाहीत. बऱ्याच वेळेला काही लोक सतत दुसऱ्यांच्या यशाशी आपली तुलना करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे सगळं असूनही ते दुःखी होतात. काही लोक लोकांच्या कौतुकासाठी
इतके जगतात, हा तर अनुभव आपण घेतलेलाच असेल. बऱ्याच लोकांनी सतत आपलं कौतुक करावं, याच्यामध्ये ते अडकलेले असतात. त्यामुळे त्या एखाद्या छोट्याशा गोष्टीतून त्यांना आनंद जो मिळालेला असतो, तो देखील त्यांना फारसा भावत नाही मनामध्ये. कारण त्यांना अपेक्षा असते की खूप लोकांनी माझं सतत कौतुक करावं, मला सतत फोन करून सांगावं, हा तुला हे यश मिळालं ना, हे खूप छान आहे, तुझं हे छान वाटलं, आम्हाला ऐकून छान वाटलं, असे सतत फोन करावेत किंवा मेसेजेस करावेत, सतत लोकांनी सांगावं, डंका पिटावा साध्या भाषेमध्ये. पण काही काही यश जे असतात ते तुमच्या मनाला त्याचा आनंद देऊन जातात. म्हणजे आता एक छोटस उदाहरण सांगते या अनुषंगाने. ज्या वेळेला मी या अध्यात्माच्या मार्गाकडे वळले, सुरुवातीला मी श्रीमद भागवत ज्या वेळेला कथन करायचं ठरवले, कथन करायच्या आधी त्यावेळेला मी अभ्यास सुरू केला आणि मला मार्गदर्शन तर माझ्या मामांच्याकडून मिळालेलं होतं. माझे दोन्हीही मामा, श्री अरविंद जोशी आणि श्री शरद जोशी, या दोघांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत होतं आणि माझ्या कुटुंबाकडून पण मला वेळोवेळी पाठिंबा असायचा. मार्गदर्शन त्यांच्याकडून आणि पाठिंबा मला कुटुंबाकडून मिळत होता. मला ज्या वेळेला मी पहिलं रेकॉर्डिंग करायची आधी हीच अनामिक भीती माझ्या मनामध्ये होती की मी केलेलं कथन लोकाला आवडेल का, लोक काय म्हणतील, लोकांच्या पसंतीला उतरेल का. मी आपल्याला सांगितलं ना की यातून मी शिकत गेलेली आहे आणि माझ्यातल्या काही गोष्टी मी दूर करायला सुरुवात केली. त्यावेळेला मी रेकॉर्डिंग करायच्या 5-6 दिवस आधी बराच वेळ घेतला. म्हणजे मी ठरवायची, सगळं सेटअप करायची आणि परत थांबून जायची. मी केलेलं मला जमेल का, मला लोकांना आवडेल का, ही भीती होती. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाबरोबर पण बोलले आणि माझ्या मामांबरोबर पण मी बोलले. त्यावेळेला प्रत्येकाचा एकच यामध्ये हे होतं, तू जे करतेस ते तुझ्या आत्मसुखासाठी कर. तू हे लोकांसाठी करतेस का? नाही. तुला अध्यात्मामध्ये रस निर्माण झालेला आहे, आवड निर्माण झालेली आहे, तुझ्या मनामध्ये भक्तीने प्रवेश केलेला आहे, श्रद्धेने प्रवेश केलेला आहे. तू लोकांसाठी हे करत नाहीयेस ना, तू रेकॉर्डिंग करतेयस. तुला आज 4 लोक बघतील, 5 लोक बघतील, कदाचित कोणी बघणार पण नाही. त्यातून तू तुझा आनंद हिरावून घेऊ नकोस. तुला त्यातून आनंद मिळत असेल, तू लोकांच्याकडून कौतुक होतंय किंवा लोक कौतुक करतील, लोकांनी कौतुक करावं म्हणून हे भाग करू नकोस किंवा श्रीमद भागवत वाचू नकोस किंवा यापुढे कुठलंही अध्यात्म जे रेकॉर्डिंग करशील ती लोकांच्या कौतुकासाठी करू नकोस. तू आत्मसुखासाठी कर, हा पहिला डोक्यामध्ये ठेव, तर तुला त्यातला आनंद घेता येईल. आणि ही वाक्य माझ्यासाठी खूप मोठी ठरली आणि त्या क्षणी मी इतक्या शांत मनाने रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. किती जण बघतायत, काय म्हणतायत, 4 लोक बघतायत, 40 लोक बघतायत का, 400 बघणार का 4000 बघणार, हा मला नव्हता. मला फक्त यातून मला आनंद मिळतोय, माझ्या मनाला समाधान मिळतंय, एवढंच होतं आणि त्यानुसार मी करत गेले. तर तो जो आनंद मला मिळतोय, त्या क्षणापासून आजच्या क्षणापर्यंत जो मला आनंद मिळतोय, तो मला अनेक लोकांनी कौतुक केलं तरीही मिळणार नाही, एवढा आनंद मिळतोय. आणि म्हणूनच मी सगळ्यांना हे मी सांगू शकते की लोकांनी कौतुक करावं, लोक किती कौतुक करतायत हे बघू नका. तुम्हाला एखादी गोष्ट करताना आनंद जर मिळत असेल, तो आनंद बहुमोलाचा असतो. श्रीकृष्ण सांगतात, तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. आणि हेच मी यातून शिकले. आणि आपल्याला पण ज्या वेळेला मी शिकले त्यावेळेला मी आपल्याला उपदेश करू शकते छोटासा. म्हणजे तेवढी माझी पात्रता नाहीये, पण माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन मी आपल्याला सांगू इच्छिते. कारण प्रयत्न तुमच्या हातात आहेत, प्रत्येक परिणाम तुमच्या हातात नसतो. यातून काय परिणाम होईल हा आपल्या हातात नसतो. पण जे प्रयत्न आहेत, जे मी आजपर्यंत या क्षणापर्यंत प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आले, मला जेवढं शक्य आहे ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परिणाम चांगला वाईट आपल्याकडूनच समजणार आहे, पण मला आनंद मिळतोय, मला आत्मसुख मिळतंय, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. भगवद्गीतेचा आणखीन एक मोठा संदेश आहे, समत्व. खूप छान आहे. त्यातला अर्थ प्रत्येकाने नीट समजून घ्या. सुख आलं, कौतुक झालं,
तरी आनंदाने अति आनंदाने वाहून जाऊ नका. डोक्यामध्ये गर्व चढू देऊ नका, अहंकार चढू देऊ नका. दुःख आलं तरीही पूर्णपणे खचून जाऊ नका. कारण जीवन सतत बदलत जाणार आहे. सकाळ झाली, दिवस झाला, रात्र येणार, सकाळ झाली, संध्याकाळ. सुख दुःख ही सतत फिरत राहणारी चक्र आहेत. त्यामुळे जरी सुख आलं तरी आनंद खूप होऊ देऊ नका. भगवंताच्या चरणी त्याला अर्पण केला. दुःख आलं ते देखील भगवंतांच्या चरणी अर्पण करा. आज ज्याला आपण मोठं संकट समजतोय ते काही काळानंतर आपल्यासाठी एक शिकवण देऊन जातं. आज ज्याला आपण मोठं यश समजतोय त्यामध्ये आपल्याला नम्रता ठेवावी लागते. कारण एखाद्या वेळेस आज यश आहे, उद्या अपयश येऊ शकतं. त्याच गोष्टीतून आपल्याला अपयश येऊ शकतं. श्रीकृष्ण आपल्याला आपल्या मनाची स्थिरता शिकवतात. मन स्थिर ठेवा हे श्रीकृष्ण आपल्याला भगवद्गीतेतून शिकवतात. आजच्या काळामध्ये आता हा भाग आहे तरुण पिढीसाठी. मी सुरुवातीला सांगितलं आणि बऱ्याच तरुण पिढी ज्या माझ्या ओळखीतल्या आहेत, मुलं मुली, त्यांना मी आवर्जून सांगितलेले आहे की एरवीचे बाकीचे भाग बघू नका. अध्यात्म आहे, तुम्हाला तेवढा वेळ नाहीये, पण श्रीकृष्ण आणि श्रीराम अवतार आहे हा मी खास तुमच्यासाठी बनवतीये. त्यातले काही भाग आवर्जून तेवढे भाग बघा. आत्ताचा हा पुढचा जो पॅरेग्राफ आहे हा तरुण पिढीसाठी आहे. आजच्या काळामध्ये मानसिक ताण वाढण्याचे अगदी मोठं कारण एक आहे की माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये पाहिजे असते. पण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या हातामध्ये नसते. आपण प्रयत्न करू शकतो, आपण योग्य मार्ग निवडू शकतो, पण प्रत्येक घटना आपल्या मनासारखी होईल असं नसतं. अशा वेळी परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि शांत मनाने जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे त्या मार्गावर पुढे जा. हा गीतेचा मार्ग आहे, हा भगवद्गीतेमध्ये सांगितलेला मार्ग आहे. भगवद्गीता आपल्याला संसार सोडायला कधीही सांगत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धातून पळून जा म्हणून कधी सांगितले नाही. उलट त्यांना सांगितले अर्जुनाला की तू तुझे कर्तव्य पार पाड. याचा अर्थ असा आहे, कुटुंबामध्ये राहा, जबाबदाऱ्या पूर्ण करा, समाजामधली तुमची जी भूमिका आहे ती पार पाडा. पण यामध्ये सगळे हे करत असताना कुठेतरी परमेश्वराशी तुमचं मन जोडलेलं राहू द्या. आणि हीच खरी कर्मयोगाची शिकवण आहे. यानंतर आपण आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारायचे. माझ्या जीवनातल्या कोणत्या समस्येपासून मी दूर पळत आहे? मी तरुण पिढीलाच विचारतेय हा खास प्रश्न, कारण आता आमचा तर टप्पा तो पूर्ण होऊन गेलेला. आता आम्ही निवृत्त जीवन जगत आहोत. त्यामुळे आता तशा समस्या, शारीरिक समस्या सोडल्या तर आमच्याजवळ कुठल्या समस्या नाहीये. तरुण पिढींसाठी आणि प्रौढ लोकांसाठी, अजून त्यांचं निवृत्ती काळ यायचं आहे त्या लोकांसाठी मी हा प्रश्न विचारतेय. आणि यामध्ये माझ्या प्रेक्षकांमध्ये हा वर्ग थोडासा कमी आहे, तर मी सगळ्या आपल्या वयातल्या लोकांना सांगतेय की तुमच्या घरातल्या मुलांना यातले काही भाग आवर्जून ऐकवा, त्यांना ऐकायला सांगा. मी माझ्या जीवनातल्या कोणत्या समस्येपासून दूर पळत आहे? मी काही श्रीकृष्णाच्या मार्गदर्शन माझ्या जीवनामध्ये अवलंबतोय का किंवा अवलंबते आहे का? मी प्रयत्न करत आहे का परिणामाची चिंता करत बसलेलो आहे किंवा बसलेली आहे? कुठल्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करत आहे का पुढे काय होईल, त्याचा दुष्परिणाम होईल म्हणून चिंता करत बसलेली आहे आज वर्तमान काळामध्ये? माझे मन बाहेरच्या परिस्थितीने चालते आहे का? म्हणजे लोकांच्या मर्जीने माझं जीवन चालतंय का? का माझ्या मनातल्या, अंतर्मनातल्या आवाजाने माझं जीवन चालतंय? माझं मन मला जे सांगतं त्यावर मी माझं आयुष्य चालवतो किंवा चालवते का? भगवद्गीता ही 5000 वर्षापूर्वी रणांगणावर सांगितलेली आहे. द्वापार युगामध्ये 5000 वर्षापूर्वी रणांगणावर सांगितलेली आहे, पण तिचा संदेश आजही तितका सत्य आहे. कारण काळ बदलला, माणसाची जीवनशैली बदलली, पण माणसाच्या मनातली भीती, मोह, चिंता, संघर्ष आजही तसाच आहे. द्वापार युगात पण होता आणि आज पण तसाच आहे. म्हणून
श्रीकृष्ण आजही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. फक्त तो श्रीकृष्ण ओळखायला शिका. तुमच्या आजूबाजूला श्रीकृष्ण कुठे ना कुठेतरी असेल. कुठल्या ना कुठल्या तरी मित्राच्या स्वरूपात असेल, आई वडिलांच्या स्वरूपात असेल, गुरुच्या स्वरूपामध्ये असेल, बहीण भावांच्या स्वरूपामध्ये असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये श्रीकृष्ण तुमच्या आजूबाजूला असेल. त्याचा मार्गदर्शन घ्या आणि त्याला तुमच्या जीवनाचा सारथी म्हणून तुमच्या जवळ ठेवा. ज्यावेळी तुमचं मन गोंधळतं त्यावेळेला गीतेचा मार्ग तुम्हाला दाखवतो. ज्यावेळी तुमचा विश्वास कमी होतो त्यावेळेला तुम्हाला श्रीकृष्णाचा आधार मिळतो. श्रीकृष्णाच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग आपल्याला एक एक धडा देत जातोय. बाललीलेतून आपल्याला आनंद मिळालेला आहे, प्रेमाचा संदेश मिळालेला आहे की आपल्या मनातलं मूल कसं जपायचं हे भगवंतांच्या बाललीलेतून आपल्याला कळलेलं आहे. प्रेम कसं, रासलीलेतून आपण प्रेम कसं असावं, निस्वार्थ प्रेम कसं असावं हे रासलीलेतून आपल्याला सांगितलंय. गोवर्धन धारणेतून आपल्याला त्यांनी नम्रता कशी असावी हे शिकवलेलं आहे आणि भगवद्गीतेतून त्यांनी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. या श्रीकृष्णाच्या अवताराच्या शेवटच्या काळातला एक प्रसंग, आता महाभारत संपलेला आहे, मी आपल्याला तेच सांगितलं की मी सगळ्या गोष्टी प्रत्येक ह्याच्यातल्या सांगणार नाही. आता आपण श्रीकृष्णाच्या अवतारातल्या शेवटच्या भागाकडे, शेवटच्या प्रसंगाकडे वळणार आहोत. अत्यंत गंभीर विचार करायला हा शेवटचा प्रसंग आहे. श्रीकृष्णाची अवतार समाप्ती होणार आहे, त्यातला तो गंभीर प्रसंग आहे यादव वंशाचा अंत. आणि हा प्रसंग ऐकताना आपल्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो. ज्या यादव कुळामध्ये स्वतः श्रीकृष्ण जन्माला आलेले होते, जे कुळ पराक्रम, सामर्थ्य आणि वैभवासाठी प्रसिद्ध होते, त्याचाच अंत असा कसा झाला? कसा अंत झाला आपल्याला सगळ्यांना श्रीकृष्ण अवतार सगळ्यांना पाठ आहे, त्याच्यामुळे यादव कुळाचा अंत कसा झालेला आहे हे आपल्याला माहित आहे. तो अंत असा कसा झाला हे आपल्याला कायम मनामध्ये एक प्रश्न येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. अजून बहुतेक 2 भाग मला करावे लागतील, कारण हा आता शेवट म्हणजे भगवंतांचा अवतार समाप्तीचा भाग येणार आहे आणि त्यानंतर अजून एक बहुमोलाचा संदेशाचा भाग येणार आहे. त्यानंतर भगवंतांचा 8वा अवतार संपणार आहे. हा अवतार आता आज आपण इथे संपवूयात आणि थोड्याशा विश्रांतीनंतर मी परत आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत आपण अखंड श्रीकृष्णाच्या नामाचा जप करत राहूया. श्रीकृष्णाय नमः. हरे श्रीकृष्ण हरे श्रीकृष्ण हरे. बाकी सगळे श्रीकृष्ण अर्पणमस्तु.